हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. माझ्या यूट्यूबवरील माझा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींना शुभप्रभात. आज आहे संडे आणि आज मी बनवत आहे वेगळ्याच पद्धतीचे समोसे, म्हणजे व्हेजिटेबल्स वगैरे मशरूम चीज टाकून मी समोसे बनवणार आहे. तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा घरी बनवण्याचा. तर बघा, मी ॲक्च्युली आता समोसा बनवायचा आहे, तर त्याचा बेस जो आहे अगोदरचा, तर तो मी बनवत आहे. तर मी त्याच्यामध्ये मीठ टाकलं गव्हाच्या पिठामध्ये. मेन म्हणजे मला सांगायचं आहे की गव्हाचे पीठ वापरलेले आहे. मी गव्हाच्या पिठाचे समोसे करणार आहे, मैद्याचे नाही. कारण मैदा जरा हेल्थसाठी खराबच असतो, तरी पण आपण खातो. बरं, आता मी बघा, गव्हाचं पीठ घेतलेलं होतं, एक 2 वाट्या घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये मीठ, काळी मिरी टाकली आणि कडकडीत तुपाचं मोहन टाकलं मी. आता मी काय करत आहे बघा तुम्ही. तर मी थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती तुपावरती किंवा तेलावरती तुम्ही दोन्ही याच्यावरती ज्या तुमच्या भाज्या आहेत किंवा कांदा वगैरे आहे, टॅमॅटो जो आहे, ते सर्व आहे ना असे भाजून घ्या, म्हणजे परतून घ्या एकंदरीत. तर मी प्रथम परतलेले आहेत मक्याचे दाणे, जे घरात अवेलेबल होते, म्हणजे जे घरात अवेलेबल आहे त्यांनीच मी बनवलेलं आहे. मी खास स्पेशल असं काही आणलेलं नाही आहे. तर आता परत मी थोडंसं तेल टाकलं आणि त्याच्यावरती कांदा देखील मी असा थोडासा लाईट ब्राऊन केला. जिन्नस आपल्याला जे म्हणजे मिश्रण जे वापरायचं आहे आपल्याला, त्यासाठी मी हे प्रथम परतून घेत आहे सर्व मिश्रण. थोडे मंद आचेवरती करा, एकदम फास्ट फ्लेम ठेवून नका करू. तर झालेला आहे कांदा परतून माझा. तो देखील मी आता परातीमध्ये या साईडला ठेवून घेते. आता मी परत थोडंसं तेल टाकलेलं आहे पॅनमध्ये छोट्याशा, आणि मध्ये बॉइली बटाटा होता, एक घेतलेला आहे आणि तो मी छोटे छोटे तुकडे केले होते ॲक्च्युली, आणि ते मी आता परतून घेत आहे. बटाट्यामुळे समोसाला एक वेगळीच टेस्ट येते. तर हे समोसे आहेत आपले बटाटे आणि वाटाणा नाही, बटाट्या आणि इतर भाज्या टाकून बनवलेला हा गव्हाचा समोसा आहे. तर छानपैकी बटाटेही परतून झालेले आहेत, ते देखील साईडला काढून घेते मी. मग हे आहे मशरूम. तेल पुन्हा थोडंसं टाकलेलं आहे आणि मशरूम देखील मी परतून घेत आहे. याला सुद्धा आपण मीडियम आचेवरतीच परतून घ्यायचं आहे आणि नंतर परातीमध्ये काढून घ्यायचे आहे. ॲक्च्युली कसं आहे, हा जो समोसा आहे माझा, हा फार हेल्दी आहे. कारण याच्यामध्ये मी मेन म्हणजे मशरूम वापरलेला आहे, आणि मशरूम आठवड्यातून एकदा तरी आपल्याला खायलाच हवे, म्हणजे आपल्या जेवणामध्ये ते असायलाच हवे. मीठ, हळद, गरम मसाला, चाट मसाला, कोथिंबीर वगैरे हे सर्व चिरून मी अगोदरच ठेवलेलं होतं. आता मी हे जे कडक मोहन टाकून जे गव्हाचं पीठ ठेवलं होतं, ते मी आता मळून घेते. ते तुम्ही कोमट पाण्याने मळायचे आहे. चांगले मऊसर गोळा बनवा. हाताला चिकटणार नाही, कारण की आपण त्याच्यामध्ये तुपाचं मोहन टाकलेलं होतं ना, म्हणून. आणि याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला घ्यायचे आहेत. ॲक्च्युली मैद्याचे आपण जर केले तर ते आणखीन जरा चविष्ट लागतात, परंतु आपल्या पोटासाठी जरा मैदा खराबच आहे, म्हणजे पचायला जरा कठीण आहे तो. म्हणून गव्हाचे बनवण्याचा मी विचार केला आणि प्रथमच मी अशा प्रकारे समोसे बनवत आहे. माझ्या पूर्ण लाईफमध्ये मी पहिल्यांदाच समोसे बनवायला घेतलेले आहेत हे. तर हे सर्व जे आहे ते मिश्रण एकत्र करून घेते, परंतु
एकत्र करताना मी त्यांना असं दाबून दाबून एकत्र केलेलं नाही, मी अलगद असं वरच्या हातानेच त्यांना एकत्र एकजीव केलेला आहे म्हणजे. आणि मग आता एक पोळी लाटून घेतली छोटीशी आणि तिचे सुरीने 2 भाग केले. ॲक्च्युली स्टँड माझा तुटलेला आहे, त्याच्यामुळे स्टँड ठेवून करता येत नाही आहे आणि म्हणून आपल्याला अर्धी चपाती किंवा पूर्ण दिसत नाही आहे. आणि गमतीची गोष्ट अशी की मी हा व्हिडिओ बनवत असताना कॅमेरा पडला आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये मिश्रण भरताना बघा तो पडला असल्याकारणाने पुढे मी मिश्रण भरताना दाखवू शकले नाही तुम्हाला. आत्ताच तो पडलेला आहे. अशा प्रकारे साध्या पद्धतीने, अगदी साध्या पद्धतीने मी कोन बनवून घेतलेला आहे समोस्याचा आणि त्याच्यामध्ये फिलिंग टाकलेली आहे ही सर्व मिश्रण. मस्त ओला हात घेतलेला आहे, म्हणजे पाणी घेतलेलं आहे बोटाने आणि चीज ठेवलेलं आहे. तुम्ही मध्येही चीज टाकू शकता. मी एका साईडला टाकलं ना, त्याच्यामुळे ते एका साईडला राहिलं, पण मध्ये मिश्रणाच्या मध्ये टाकलं तर ते पूर्ण मिश्रणाच्या ह्याच्यामध्ये राहून जाईल. बघा बघा कॅमेरा पडला होता म्हणून मी परत नीट ठेवला त्याला आणि दाखवत आहे तुम्हाला. अशा प्रकारे मी छोटूसा समोसा तयार केलेला आहे. असे मी ऑलरेडी अगोदर पण करून ठेवले. मी तुम्हाला पुन्हा एकदा नीट व्यवस्थित दाखवत आहे. बघा पोळीचा अर्धा भाग घ्यायचा आहे, एका साईडने पाण्याने चिटकवायचा आहे आणि अशा प्रकारे मिश्रण त्याच्या आतमध्ये भरून वरून मी चीज ठेवलेलं आहे. आपला समोसा चीजी होईल आणि खाण्यास अतिशय रुचकर असा तो लागेल. मला जेव्हा घरच्यांनी हा समोसा जेव्हा खाल्ला तेव्हा मला 10 आउट ऑफ 10 मिळालेले आहेत मार्क्स, आणि खरंच खूप छान झालेला आहे हा. बघू शकता तुम्ही. बघा असे बनवून ठेवलेले आहेत मी समोसे. अशाच प्रकारे मी परत आता ॲक्च्युली आम्ही त्या पोळ्या राहिल्या होत्या, समोसे बनवून झाले होते म्हणून मी आता चीज पराठा बनवायला घेतलेला आहे. तो देखील तुम्ही बघू शकता. म्हणजे जर अशा प्रकारे आपले पीठ जर शिल्लक राहिलं तर आपण तेलाचा हात सर्व बाजूनी लावायचा आहे आणि त्याच्यावरती चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो आणि हे टाकलेलं आहे, काय म्हणतात त्याला, आपली चिली पावडर टाकलेली आहे आणि वरून मी थोडीशीच लाईटली टाकलेली आहे. पालक छान तळून झालेले आहेत. सॉरी पालक नाही, मुळ्याचा जो मुळ्याची पानं जी होती ती मी टाकलेली आहेत आणि नंतर ह्यांना असं त्याच्या चारी बाजूनी फोल्ड करून बघा त्याच्यावरती चीज ठेवलेलं आहे. मी चारी बाजूनी फोल्ड करून आपण त्याच्यासोबत चौकोनी शेपमध्ये चटणीही बनवू शकता किंवा तुम्ही सॉस बरोबर तुम्ही खाऊ. तसं बघायला गेले अशा प्रकारे तर आपल्याला आपले सर्व जे समोसे आहेत, पहिला मी जो हा पराठा केला होता तो वरून मी हे टाकलं नव्हतं, काय बोलतात त्याला, म्हणून मी त्याची पानं नव्हती टाकली. त्याच्यामुळे माझा जो एका पराठा जो आहे तो थोडासा तुटलेला ठेवून त्याची जेणेकरून तो आला की तो तयार करून ठेवलेले समोसे होते म्हणजे मी तळायला घेते. आता ह्या पराठ्याच्या नादामध्ये काय झालं, तेल जास्त गरम झालं आणि पटकन समोसे जे आहेत ते पटकन असे लगेच करपल्यासारखे, म्हणून मी मंद आच करूनच टाकले. मुलाचे त्याच्यावरती वाटणी तळून घेतलेली आणि काही हरकत नाही. असा खरपूस भाजलेला समोसा आहे तो देखील टेस्टी झालेले आहेत आणि आपण ते सॉसबरोबर किंवा खोबऱ्याची चटणी जी आहे तिच्याबरोबर आपण खाऊ शकतो. आणि जोडीला आहेच मस्त आपल्याला फ्रेश करणारा आपला चहा. तर चहाबरोबर तुम्ही हे समोसे असेही खाऊ शकता. चहाचा एक घोट आणि समोस्याचा एक बाईट, अशा प्रकारे समोसा अतिशय उत्तमरित्या भाजून झालेला आहे आणि त्याची चव जी आहे ती अतिशय रुचकर आहे. आता मी जो पराठा केलेला होता त्याच्यामध्ये ऑलरेडी जास्त चीज झालेलं आहे आणि ह्याची मुळ्याची पानं त्याच्यामध्ये जास्त मॉइश्चर आहे ना, ओलावा, त्याच्यामुळे पराठा जरा असा तुटलेला आहे आजूबाजूने, त्याच्यामुळे चीज लवकर मेल्ट होणार आणि तो चिटकून बसेल. तरी पण काही हरकत नाही, मंद गॅस करायचा आहे आणि चिटकला तरी चिटकू देत. नंतर मंद गॅस
झाल्या म्हणजे तो भाजून झाला की तो आपोआप निघतो. मग दुसऱ्या बाजूने तुम्ही काय करू शकता, पलटू शकता. बघा चिटकलेला आहे चीज, तिथून एक बाहेर निघालेला आहे. दिसतच असेल तुम्हाला. पण हा देखील पराठा आहे मुळ्याचा, चीज आणि मुळ्याची पानं. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि खरं तर माझा घसा खराब झालेला आहे आणि आवाज व्यवस्थित रेकॉर्ड झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही इथे मस्त असा आतून चीजी आणि हेल्दी असा समोसा रेडी झालेला आहे. तुम्ही तो सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर खाऊ शकता. थँक्यू. व्हिडिओ आवडला, गव्हाचा हेल्दी समोसा एन्जॉय करा. बाय, हॅव अ नाईस डे.